तो पण चांगला होता, पण मला सगळ्यात बेस्ट विक्की कौशलचा लागला. जेव्हा महाराज निघत होते ना ह्या लढाईसाठी, तो वाला एकदम फर्स्ट क्लास. रडायला आलं म्हणजे आपलीच लोक आपली मारतात. जो इतिहास में सोचते हैं उसी हिसाब से है. संभाजीराजांच्या याच्यामध्ये झालं ते पुढचा भाग दाखवायला पाहिजे होता त्यांनी, मग मस्त वाटलं असतं. त्यांचा लुक कसा वाटतं? त्या विकीचं पण काम अतिशय सुंदर आहे. आमची नजर थोड्या वेळासाठी पण हटली नाही. अरे म्हणजे नाव ठेवायला आणि काही कमी सांगायला काहीच नहीं है. माइंड ब्लोइंग था उनका काम, और पूरी पिक्चर देख के ना लिटरली गूज़बम्स आ रहे थे. यस, मैं मेरी मम्मी को वही बोल रही थी कि मारने वाले अपना ही होता है. वो इतिहास से लिखा हुआ है कि घर वाले जो घर के होते हैं वही हमारे पीठ में छुरा घोंपते हैं. सो अपने लोग ही अपने को मारते. मतलब मैं उनको फॉलो नहीं करती, अभी जाके मैंने उनको फॉलो करना है. बहुत बेस्ट मूवी था लिटरली. हाँ, बच्चे लोग को तो देखना चाहिए क्योंकि अपनी जो हिस्ट्री का पहले का है सब उसके अंदर बताया गया है. पूरी हिस्ट्री आहे. त्यांना कसं टॉर्चर केलं होतं ते फार धक्कादायक होतं, आणि सांगता येणार नाही की ते खूप वाईट दृश्य होतं, आणि ते बघतानाही खूप वाईट वाटलं. आमचे राजे काय होते त्या मूवीतून दाखवले गेले आणि अभिमान वाटेल अशी मूवी आहे. आणि इवन मला माझ्या शेजारी जे बसले त्यांची हार्टबीट सुद्धा ऐकायला येत होती. एवढा खतरनाक सीन होते यार. एक नंबर. मूवी में विकी कौशल है, उनका काम कैसे लगा? विकी कौशल का काम तो एकदम माइंड ब्लोइंग काम है. मतलब संभाजी महाराज को उसके अलावा हम किसी में देख ही नहीं सकते, ऐसा काम है. उनका लुक कैसे लगा आपको? लुक तो बहुत ही बढ़िया था. जैसे कि संभाजी महाराज की पर्सनैलिटी हम जो इतिहास में सोचते हैं उसी हिसाब से है. इसमें अक्षय खन्ना भी है, उनका काम कैसे लगा? उनका काम तो सेम औरंगजेब को जैसे इतिहास में बताया गया है, सेम एज इट इज. ये एकदम जैसे बोलते हैं ना कि सोच ही एकदम बेकार, ऐसा ही उनका लुकआउट है. और मूवी का सॉन्ग्स कैसे लगे आपको? कितना एंजॉय किए? सॉन्ग्स के बारे में मैं तो इतना ये नहीं करता हूँ, बट म्यूजिक, बैकग्राउंड म्यूजिक जो है वो भी काफी कमाल का है. थोड़ा सा ऐसा लगता है कि अरेबिक टाइप म्यूजिक ज्यादा है, बट ओवरऑल जो सीन म्यूजिक है वो सब बढ़िया ही है. और मूवी का बीजीएम कैसे लगा आपको? बीजीएम बहुत बढ़िया है. थोड़ा सा ज्यादा, मतलब थोड़ा अरेबिक टाइप थोड़ा सा ज्यादा है, बट ओवरऑल ऑल गुड. सर, इस मूवी में मूवी का बेस्ट पार्ट कौन सा लगा आपको? बेस्ट पार्ट सर मुझे लगा कि जो कवि कलश और संभाजी महाराज के बीच में जो संभाषण हुआ है उन दोनों का, वो सबसे बेस्ट चीज है. कि संभाजी महाराज कुछ मतलब जो एक दूसरे के साथ जो उनका कम्युनिकेशन है वो बहुत ही एकदम अलग तरीके का है. ये सबसे कौन सा सीन पहले? लास्ट वाला सीन. लास्ट. इसमें रश्मिका मंदाना भी है, उनका काम कैसे लगा? उनका काम भी बहुत अच्छा है, क्योंकि जिस हिसाब से सही बाई को बताया गया है, उनके पास भी एक लीडरशिप क्वालिटी थी. वो भी मतलब डायरेक्टर ने जितना हो सके उतना उनको दिखाने की कोशिश की है, तो ओवरऑल गुड है. मतलब ऐसा बोल नहीं सकते कि उनके एंड से कुछ छूटा है. मूवी का डायरेक्शन कैसे लगा आपको? मूवी का डायरेक्शन एकदम प्योर है. जो भी सच चीज है वो पूरी दिखाने की कोशिश की है उन्होंने. आखिर की चीजें बहुत, मैंने अभी तक बहुत सारी मूवी देखी ये हिस्टोरिकल, बट जो आखिर की जो सच बात है वो बहुत सारे डायरेक्टर दिखाने से डरते हैं, बट इन्होंने पूरा मतलब कुछ पूरा बायस मूवी है. ये मूवी आप सबको मतलब सबको बताना चाहोगे देखने के लिए? बिल्कुल बिल्कुल. खास करके मेरा ये कहना है कि जो साउथ की तरफ के जो लोग हैं उनका ये खास करके ये मराठा जो हिस्ट्री है वो पता नहीं है. नॉर्मली मैं रिकमेंड करूँगा कि उनको देखना चाहिए, क्योंकि क्या था कि यहाँ पे दक्खन में मराठाओं की वजह से साउथ की तरफ ज़्यादा कोई मुगल वगैरह इनका कोई ये नहीं गया, मतलब उनके तरफ कोई आक्रमण नहीं हुए, तो वो लोग इतना ये सब चीज़ों को मानते नहीं है. तो 100% ये मूवी एक यूथ जनरेशन को एक प्रेरणा देने वाली है, और किसी भी धर्म के प्रति मुझे नहीं लगता कि ये मूवी में कुछ गलत चीज़ दिखाई है. ये दिखाई गई है कट्टरतावाद सोच, उसी के ही खिलाफ मूवी है. बॉलीवुड में ऐसी पहली मूवी आई है जिन्होंने पूरा खुला मतलब सब दिखाया. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. अभी आजकल की जो मूवी आ रही है वो सब मतलब वो सब मूवी हो गए, वो सब कितना अलग है, और ये मूवी कितना अलग है आपके हिसाब से? बिल्कुल, मतलब ये मूवी बायस तो है नहीं है कि ऐसा है, इन्होंने नहीं किया कि मराठा एम्पायर का मूवी है तो उन्होंने खाली मराठा को ही दिखाया.
जो सही चीज है, जो मतलब एक्चुअल फैक्ट है, वही उन्होंने दिखाया है। मूवी का आउट ऑफ 5 कितना दोगे? मार्क्स ही नहीं बनते, ये मूवी 100 आउट ऑफ 200 है, मतलब 200 है। कितनी अच्छी लगी आपको मूवी? बिल्कुल बिल्कुल मूवी अच्छी लगी, एकदम रिलेट होने वाली मूवी है। मूवी का कौन सा सीन आपको बोरिंग लगा बीच बीच में? स्टार्टिंग में थोड़ा सा ये है कि स्टोरी बहुत स्लो थी, बट वो कोई इतना ये नहीं होता है, मतलब मायने नहीं रखता, क्योंकि जो सेकंड हाफ है वो बहुत ही कमाल का है। मूवी का छोटा एक डायलॉग हो जाए एक्चुअली बहुत सारे डायलॉग ऐसे हैं, तो छोटा सा डायलॉग जो जैसे कि जो संभाजी महाराज का डायलॉग है कि ये मुगल मतलब तुम्हारे बाद तुम्हारे बाद ये वजूद तुम्हारा मुगल सल्तनत ही मिट जाएगी, वो डायलॉग बहुत औसम है। जो मूवी में बताया गया है, जो अफजल खान उनको पूछते क्या आप मेरे कास्ट में आ जाओ, हाँ। मुसलमान बन जाओ, मेरे को स्वराज्य दे दो, वो सीन आपको कितना अच्छा लगा? वो एक्चुअली मैंने काफी हिस्ट्री पढ़ी हुई है, तो ये बताया गया है हिस्ट्री में भी कि उनको धर्म परिवर्तन के लिए पूछा गया था, बट वो बिल्कुल भी ये चीज के लिए मना कर देते हैं, क्योंकि मतलब उनकी धर्म के ही प्रति लड़ाई थी। एक धर्म मतलब एक कास्ट नहीं, एक कोई ये नहीं, एक सोच। थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तो पण चांगला होता, पण मला सगळ्यात बेस्ट विक्की कौशलचा लागला. त्यांचा लुक कसा होता? खूप छान. संभाजी महाराजांचा होता. तुम्ही म्हटला बेस्ट पार्ट कोणता लागला तुम्हाला? बेस्ट पार्ट जेव्हा महाराज निघत होते ना ह्या लढाईसाठी, तो वाला मूवीतला कुठला सीन तुम्हाला इमोशनल वाटला? लास्ट वाला. आउट ऑफ 5 किती देणार मूवीला? 10 आउट ऑफ 10. थँक्यू सो मच. वेलकम. तुम्हाला कशी वाटली? एकदम फर्स्ट क्लास. रडायला आलं. रडायला आलं. म्हणजे आपलीच लोक आपली मारतात. त्याच्या एका मूवी मध्ये एक सीन आहे त्याच्यामध्ये जे रश्मिकाचे ते भाऊ असतात ना, ते संभाजी महाराजांना धोका देतात. तेच बोलतोय. मराठ्यांचं दुर्दैव आहे की मराठ्यांना ऍक्च्युली कोणी हरवू शकलं नसतं, मराठ्यांनीच हरवलं. मूवीतला कुठला सीन तुम्हाला बेस्ट पार्ट वाटला? सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे ऍक्च्युली तो इतकं सहन करूनही आपले राजे धर्म त्यांनी बदलला नाही किंवा काही म्हणजे कॉम्प्रोमाइज केला नाही. सर्वात बेस्ट पार्ट त्याच्यामध्ये ना अक्षय खन्ना पण आहे, त्यांचं काम एक कसं वाटलं? नंबर ऍक्टिंग भाई. बाप सलाम. मूवीतले सॉन्ग कसे वाटले? नाही एवढं काही खास नाही, नॉर्मल. आउट ऑफ 5 किती देणार मूवी? एवढं फुल मार्क्स 10 आउट ऑफ 10. Thank you. परत बघणार आहे. थँक्यू सो मच. आई, तुम्हाला मूवी कशी वाटली? मूवी एकदम खूप छान वाटली. मूवी मध्ये विकी कौशल आहे, त्यांचं काम कसं वाटलं? काम पण छान वाटलं, पण पुढची जे होतं संभाजीराजांच्या याच्यामध्ये झालं ते पुढचा भाग दाखवायला पाहिजे होता त्यांनी, मग मस्त वाटलं असतं. त्यांचा लुक कसा वाटलं? लुक कसं वाटलं? अप्रतिम भरपूर सुंदर. छान, एकदम खूप छान. हिला सर्व माहिती. कसा वाटला मूवी? मस्त होता, खूप छान होता. त्याच्यामध्ये विकी कौशल आहे, त्यांचा लुक कसं म्हणजे त्यांचं काम कसं वाटलं? खूप रिअलिस्टिक वाटलं. असं हे नव्हतं वाटत की ते खोटं आहे, ते असं खरंच वाटत होतं. मूवी मधला बेस्ट पार्ट कोणता वाटला तुम्हाला? चांगला पण टोटल पिक्चर सुंदर आहे. पूर्ण पिक्चर सुंदर आहे. आता कुठलाच बोलू शकत नाही की कुठला पार्ट चांगला वाटला. इमोशनल अप्रतिम सुंदर. पूर्णच आहे. तर आजचा जो त्यांची नखं वगैरे काढतात तो खूप इमोशनल वाटला. मूवीतले सॉंग्स कसे तुम्ही एन्जॉय केले तुम्ही लोकांनी? सॉंग्स मूवीचे सॉंग्स इंटरेस्टिंग पण होते. त्यामध्ये लाईक अभंग वगैरे पण मिक्स वाटते, चांगलं वाटलं. मला कुठला बोरिंग पार्ट वाटला? नाही, कुठलाच नाही वाटला, कुठलाच नाही. त्याच्यामध्ये रश्मिका मंदाना पण आहे, त्यांचं काम कसं वाटलं? सुंदर तिचं पण सुंदर. सुंदर आहे. त्याच्यामध्ये अक्षय खन्ना पण आहे, त्यांनी अक्षय खन्ना त्यांचं नाव मोगलचं केलं. त्यांचा कसा वाटला विलनचा? विलनची त्यांनी भूमिका एवढी छान केली, त्याला ती शोभली आणखी ती भूमिका. आउट ऑफ 5 किती देणार मूवीला? 10 ऑफ 10. 10 ऑफ 10. 100%. 10 ऑफ 10. 20 आउट ऑफ 10. थँक्यू सो मच. हा बोल ना. मूवी कशी वाटली? खूप सुंदर आणि अगदी अप्रतिम मूवी केलेली आहे. त्या विकीचं पण काम अतिशय सुंदर आहे. आमची नजर थोड्या वेळासाठी पण हटली नाही.
एक्झॅक्टली जसे शंभू हवे होते, हाईट, बॉडी, पर्सनॅलिटी सेम त्यांनी एक्झॅक्ट तसं काम केलंय. एकदम क्लासिक लुक, क्लासिक काम. आणि रश्मीने पण खूप सुंदर ती अगदी मराठमोळी जशी आपली मराठी हिरोईन्स असतात, तर साऊथ इंडियन असून पण तिचा तो लुक अगदी अप्रतिम. तिच्या नथपासना तिचे जे अलंकार आहेत ते टोटल खूप सुंदर, खूप साडी सुंदर, एकदम छान. आणि जसं अक्षय खन्ना म्हणाल तर त्यांनीही त्यांची जी भूमिका आहे ती खूप सुंदर केलेली आहे. जसा विलन पाहिजे, मुघल पाहिजे, सेम तसंच त्यांचा जो मेकअप आहे, जसे जितके डार्क सर्कल वगैरे जे आहे ते पण इतकं क्लासिक केलंय, खूप सुंदर. मूवीतला बेस्ट पार्ट कोणता वाटला तुम्हाला? अरे म्हणजे नाव ठेवायला आणि काही कमी सांगायला काहीच नाहीये. एकदम आमची नजर अजिबात हलली नाही. विकी कौशलचं काम आणि जे आमचे मराठी ऍक्टर्स पण आहेत त्याच्यात, त्यांनी सुद्धा त्यांना खूप चांगली साथ दिली आहे. हे जे ऐतिहासिक जे मूवी आहे हे सगळं तुम्ही सांगणार बघायला सगळ्यांना? ऑब्विसली सांगायची गरजच नाही. शिवाजीराजे म्हटले म्हणजे आणि संभाजीराजे म्हटले तर आम्हाला मराठी माणसांना, तुम्ही बघितला असेल हाऊसफुल आहे पिक्चर, तर कुणाला या असं सांगायची गरज नाहीये. तो पोस्टर आणि विकी कौशलचे हे रील्स हे घेत आहेत ते बघूनच सगळेजण ते बघायला येणार. कोणाला आमंत्रण द्यायची अजिबातच गरज नाही. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे, त्यांच्या निमित्त लोकांनी मूवी काढली आहे. तर तुम्हाला मूवी बघून कसं वाटलं? म्हणजे काय ऐतिहासिक काय तरी आठवलं? हो ना, मग तेच म्हणते ना, जसा संभाजीराजे आहेत आपले छत्रपती संभाजीराजे, त्यांची भूमिका कुठेच हल्ली नाही. जसे ॲज इट इज जसे आहेत तसेच त्यांनी रेखाटले सुद्धा आहेत. त्यामुळे काही मला नाव ठेवायला आणि कमी सांगायला असं मायनस पॉइंट काही नाही. मूवी मधले सॉंग्स तुम्ही किती एन्जॉय केले? सॉंग्स पण छान आहेत, पण त्यांचं काम एवढं आहे ना, तर त्या सॉंग्स मध्ये माझं एवढं लक्ष गेलं नाही. कारण की त्यांची जी प्रतिमा आहे ना तीच एवढी म्हणजे खूप सुंदर आहे. त्यामुळे स्ट्रॉंग सॉंग्स कडे माझं थोडं कमी लक्ष गेलं. मूवीतला इमोशनल पार्ट कोणता लागला तुम्हाला? इमोशनल म्हणजे जे शेवटला जे त्यांचं जे हाल झाले आणि जे आपल्याच माणसांनी केले ते तसं नाही व्हायला पाहिजे. ही शीख आपण पुढे घेतली पाहिजे. मूवीला किती तुम्ही स्टार देणार आउट ऑफ 5? खूप सुंदर, म्हणजे ऑल म्हणजे 10 पैकी 10 असतील, 100 पैकी 100, 1000, त्याला काही लिमिट नाहीये. आणि खूपच सुंदर काम, खूप सुंदर पिक्चर आणि सगळंच खूप सुंदर. डायरेक्शन कसा वाटला तुम्हाला? खूप छान, खूप छान. आणि ऍक्शन? खूपच छान ऍक्शन. आणि त्यांचे जे विकी कौशलचे जे लुक्स दिले आहेत ते सुद्धा खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आयडियाज पण खूप सुंदर आहेत. थैंक यू. तो मैम मूवी कैसी लगी छावा? बहुत बढ़िया थी. विकी कौशल है इसमें, उनका काम कैसे लगा आपको? माइंड ब्लोइंग था उनका काम, और पूरी पिक्चर देख के ना लिटरली गूज़बम्स आ रहे थे, और देखने के लिए जिगरा चाहिए. बहुत बहुत प्यारी मूवी है, बहुत अच्छी है. इसमें रश्मिका मंदाना भी है, उनका काम कैसे लगा आपको? शी वॉज ऑल्सो माइंड ब्लोइंग. मतलब उनका काम भी बहुत अच्छा था. ओवरऑल पूरी पिक्चर में मुझे रश्मिका और विकी का ही रोल बहुत अच्छा था. इसमें अक्षय खन्ना भी है, उन्होंने औरंगजेब का रोल किया था विलन का, तो उनका काम कैसे लगा देखने के बाद? हाँ, काम अच्छा है, लेकिन ऑफ कोर्स नेगेटिव रोल है तो हम लोग को वो पसंद नहीं आएगा. लेकिन यस, एक्टिंग के हिसाब से बोलेंगे तो इट वाज गुड. मूवी में जो सॉन्ग्स है वो सुनने के बाद आपको कैसे लगे? अच्छे सॉन्ग्स थे क्या? थोड़ा ओवरऑल मुझे पूरी मूवी बेस्ट लगी है. सॉन्ग्स नहीं, सॉन्ग्स भी अच्छा, सब ओवरऑल सब कुछ अच्छा था. सब कुछ अच्छा था. यस. मूवी का बेस्ट पार्ट कौन सा लगा आपको? मूवी का बेस्ट पार्ट मुझे जब स्टार्टिंग था ना, जो विकी कौशल की एंट्री थी वो बहुत बढ़िया थी. कुछ बोरिंग सीन लगा आपको मूवी का? नहीं, बट लास्ट में मैं एक्सपेक्ट कर रही थी कि वो ऐसे खत्म होगा कि औरंगजेब को मार दिया था. हाँ, मार दिया. बट वो नहीं था. बट बेटर वो आगे स्टोरी देखने मिलेगा, पार्ट 2 पार्ट 3, तो बेस्ट. आपके हिसाब से कौन सा सीन इमोशनल है? लास्ट वाला. लास्ट वाला? यस. आप एक मूवी में सीन है जो विकी कौशल को उसके सारे लोग ने उनको मतलब पीठ पे खंजर भोंक दिए थे. यस, मैं मेरी मम्मी को वही बोल रही थी कि मारने वाले अपना ही होता है. वो इतिहास से लिखा हुआ है कि घर वाले जो घर के होते हैं वही हमारे पीठ में छुरा घोंपते हैं. सो मैंने ये चीज पहले ही बोल दी मेरी मम्मी को. छोटा सा डायलॉग हो जाए मूवी का.
डायलॉग नहीं मुझे याद नहीं है। थैंक यू सो मच मैडम। वेलकम। आउट ऑफ 5 कितना दोगे? आउट ऑफ 5 आउट ऑफ 5 थैंक यू बेस्ट। मस्ट। किसी लगी छावा? बहुत अच्छी मूवी है, बहुत बढ़िया मूवी है। रश्मिका मंदाना का काम बहुत अच्छा है, अक्षय खन्ना का काम बहुत अच्छा है। मूवी का बेस्ट पार्ट कौन सा लगा आपको? जब भी वो सब मुगल लोगों को मारते तभी, और इमोशनल पार्ट कौन सा लगा? ऑब्वियसली संभाजी को जब भी पकड़ते तभी। आपके हिसाब से कौन सा सीन मतलब बोरिंग था आपके लिए? कोई नहीं, पूरा पिक्चर बहुत अच्छा है। और सॉन्ग्स के बारे में क्या बोलना चाहोगे? सॉन्ग भी बहुत अच्छा है। सॉन्ग जो शुरुआत में जो आते हैं वो डर जैसा सॉन्ग अच्छा है, बहुत अच्छा सॉन्ग। मूवी में एक सीन है जिसमें विकी कौशल को उसके सारे लोग उसको मार देते, तो क्या बोलना चाहोगे उसको? सॉरी, सारे लोग हैं ना विकी कौशल के, हाँ हाँ तो हाँ, उन लोग को खंजर खोदते हैं पीछे, तो क्या बोलना चाहोगे? अपने लोग ही अपने को मारते। थैंक यू। आउट ऑफ 5 कितना दोगे मूवी को? 100 ऑफ द 100। थैंक यू सो मच सर। थैंक यू। मैम मूवी किससे लगी आपको? मूवी एकदम सुपर हिट बेस्ट था। और विकी कौशल तो इतने अच्छे लग रहे थे और उन्होंने एकदम सुपर एक्टिंग किया है। मतलब मैं उनको फॉलो नहीं करती, अभी जाके मैंने उनको फॉलो करना है। बहुत बेस्ट मूवी था, लिटरली एकदम गूब्सबम्स आ गए थे। और मुझे तो पता भी नहीं था, मेरे को हिस्ट्री भी नहीं पता थी इतनी अच्छे से, लेकिन अभी सब पता चल गया और इतना बेस्ट मूवी है। आई स्वेयर मस्त मजा आ गया मूवी देख के। अरे अभी आंटी आपको कैसी लगी मूवी? हाँ बहुत अच्छी लगी है, बेस्ट है मूवी। मतलब इससे कुछ अपने को सीख मिलेंगी ये पिक्चर से, इसके लिए हर किसी को ये पिक्चर देखनी चाहिए। और मूवी में विकी कौशल है, उनका काम किससे लगा? बहुत बेस्ट है, उनका काम तो बहुत ही अच्छा है। आपको कैसा लगा? मुझे तो बहुत ही अच्छा लगा। मैं बोल रही हूँ ना, मैं तो उनको फॉलो करने वाली हूँ। और उन्होंने उनके फिजिकल बॉडी में भी उन्होंने बहुत अच्छा काम किया है और एक्टिंग तो उन्होंने एकदम सुपर्ब किया है, एकदम बेस्ट। इसमें रश्मिका मंदाना भी है, उनके बारे में क्या बोलना चाहोगे? हाँ, उन्होंने भी एकदम बहुत प्रीटी लग रही थी वो। मतलब साउथ की है और महाराष्ट्रन वे में वो बहुत ही अच्छी लग रही थी। मैंने तो एक्सपेक्ट भी नहीं किया था वो इतनी अच्छी लगेगी और उन्होंने भी बहुत अच्छा काम किया है। आपको कैसा लगा रश्मिका मंदाना का रोल? हाँ बहुत अच्छी, मतलब महाराष्ट्रन लुक में, मतलब जैसा लग रहा था कि महाराष्ट्र की ही है वो, इस प्रकार से दिख रही थी। और उसके मतलब जो कुछ भी बोलना था उसको वो बहुत अच्छे से बोला उन्होंने। और फिल्म में भी बहुत अच्छा रोल किया है। तो मैम आपके हिसाब से कौन सा बेस्ट पार्ट है आपका मूवी का? लास्ट का सीन आपका? सेम मेरा भी। आपको कौन सा सीन बोरिंग लगा बीच में आपके हिसाब से? ऐसा तो कुछ बोरिंग नहीं लगा मुझे, क्योंकि मैं तो बहुत एंटरटेन हुई हूँ और मुझे बहुत अच्छा भी लगा पर्सनली मूवी। ऐसा कोई बोरिंग पार्ट तो नहीं है, क्योंकि हमें हिस्ट्री का कुछ पता चल रहा है तो वो बोरिंग तो होगा ही नहीं। बहुत अच्छा, बहुत बेस्ट। तो कुछ लगा बोरिंग पार्ट? नहीं। आप जिन लोग को, नहीं तो बच्चे लोग को देखने की सलाह दोगे? हाँ बच्चे लोग को तो देखना चाहिए, क्योंकि अपनी जो हिस्ट्री का पहले का है सब उसके अंदर बताया गया है। इस पूरी हिस्ट्री के तौर पे ये पिक्चर बनाई गई है। आपके हिसाब से सबको बोलना चाहोगे लेकिन? हाँ, मैं तो बोलना चाहूंगी कि अब सब लोग देखने चाहिए। हमारे जितने भी जनरेशन है जिनको हिस्ट्री के बारे में इतना कुछ नहीं पता है, उनको भी देखना चाहिए और सबको देखना चाहिए ये मूवी, क्योंकि अच्छा मूवी है और अच्छा काम भी किया है उन्होंने, तो वर्थ इट है। सॉन्ग्स को कितना एंजॉय किया आपने? सॉन्ग्स तो ओके था, लेकिन पिक्चर इतनी अच्छी तो सॉन्ग इतना कौन ये करेगा। आपको? हाँ सॉन्ग मतलब ज्यादा नहीं है ना उसके अंदर सॉन्ग, मतलब हिस्ट्री है पूरी इसके अंदर, इसके लिए वही। आउट ऑफ 5 कितने लगे मूवी को? 10 of 10। रिव्यू 10 of 10। 10 ऑफ 10 इतनी अच्छी लगी आंटी आपको? अच्छी। तो मूवी में अक्षय खन्ना भी, उनका काम कैसे लगा? अक्षय खन्ना का भी काम ठीक है। ठीक है, थैंक यू सो मच। आपको कैसा लगी मूवी? मतलब इसमें अक्षय खन्ना है, उनका काम कैसे लगा? एक्चुअली सच्ची बोलूं तो मैंने उनको पहचाना नहीं। मेरे फ्रेंड से पूछा मैंने कौन है, अरे मतलब पहचाना जैसे लग रहे हैं वो ऐसे करके, फिर पता चला तो उनका भी काम अच्छा है। आउट ऑफ 5 मूवी को? और 5। थँक यू सो मच. थँक यू. आंटी. तर मूवी कशी वाटली तुम्हाला छावा? मूवी खूप क्लास होती, एकदम भारी. तुम्हाला कशी वाटली? खूप मस्त. अशी मूवी यायला पाहिजे ऍक्च्युली. त्याच्यामध्ये विकी कौशल आहे, त्यांचा कार्य कसं वाटलं तुम्हाला? सुपर होतं. म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा आता जे मी बघितलं, मला वाटतं हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीचाच आहे, पण हा जो मूवी मी बघितला आहे खास करून आपल्या मराठी कल्चरवर म्हणजे खूप खूप बरं वाटलं असं बघून. आणि ॲक्च्युली पुढे पण यायला पाहिजे. आणि मी अपेक्षा करेन की अशीच मूवी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा यावी, हे माझं मनापासून असं
आहे, फील होतं मला. हा, आणि ही मूवी बघून तर खरंच खूप बरं वाटलं. मी अक्षरशः लिटरली हॉटेल आपला थिएटरमध्ये प्रेक्षकांना रडताना बघितलंय. मूवीतला तुम्हाला कुठला सीन म्हणजे वाटलं काही बोरिंग आहे, काय वाटलं तुम्हाला? बोरिंग तर चान्सच नाही दादा. आणि माझा तर आज सेकंड टाइम मी मूवी बघते. मला बोरिंग आयुष्यात कधी नाही वाटत. Second time आज फर्स्ट डे माझा सकाळचा पहिला शो होता आणि आता दुसरा शो आहे. तुमच्या हिशोबाने मूवीतला कुठला बेस्ट पार्ट आहे? बेस्ट पार्ट जेव्हा शेवटला जेव्हा तो औरंगजेब येतो आणि छत्रपती संभाजी राजांना बोलतात की तू आपला धर्म बदल, आणि जेव्हा आपले छत्रपती संभाजी राजे बोलतात की हा धर्म आम्ही नाही बदलणार तुझा, तू ये आमच्या धर्मात येऊ. म्हणजे त्याला असं नाही बोलले की धर्म बदल, त्याला हेच बोलले की तू आमच्याकडे आमच्या सोबत हा आमच्या सोबत. मूवीतला इमोशनल सीन तुम्हाला कुठला वाटला? प्रत्येक स्टार्ट टू एंड पर्यंत, म्हणजे हार्टबीट लिटरली फास्ट होत होती ॲक्च्युली. आणि इवन मला माझ्या शेजारी जे बसले त्यांची हार्टबीट सुद्धा ऐकायला येत होती. एवढा खतरनाक सीन होते यात. मूवीतला ऍक्शन पार्ट कसा वाटला तुम्हाला? ॲक्शन मला वाटतं मी माझ्या लिटरली खरं सांगू आयुष्यात फर्स्ट टाइम असं ॲक्शन बघितलं. मी एवढे मूवी बघितले ॲक्शन मूवी, मला हॉलिवूड असो या कुठलाही बॉलिवूड असो, ह्याच्यासारखं ॲक्शन मूवी मी नाही बघितला कधी. सर मूवीतला कुठला गाणे कसे तुम्हाला वाटले? गाणे ॲक्च्युली कसं माहिती आहे, ते एक एंटरटेनमेंटचा पार्ट असतो, पण ह्याच्यामध्ये आपण आपला इतिहास सांगतोय. नेसेसरी नाही की गाणे पाहिजेच, पण जो तुफान सॉन्ग आहे ना तो ॲक्च्युली तुफान सारखा आहे, मला खूप आवडलं. ह्याच्यामध्ये ते गाणे बनवले त्यांनी AR रहमाननी हा, बनवले. बरोबर. तुमच्या हिशोबाने आपले मराठी सिंगर आहेत ना, त्यांचं नाव विसरलं, अजय अतुल. हा. ते असते तर गाणे बनवले असते, कसं वाटलं असं तुम्हाला? त्याच्याबद्दल मी एवढं काय बोलू नाही शकत, पण त्यांचे गाणे पण त्यांच्या लेवलला परफेक्ट आहेत. आणि मला वाटतं ह्या मूवीसाठी हा जो म्हणजे सिलेक्शन होता ओव्हरऑल सगळा हा ऑसम होता, म्हणजे खूप खूप चांगला होता. डायरेक्शन कसा वाटला? डायरेक्शन दादा मला स्टार्ट टू एंड मूवी मी सेकंड टाइम बघतोय ह्यासाठीच बघतोय की प्रत्येक गोष्ट परफेक्ट आहे. खूप खूप सुपर आहे. विकी कौशलचा लुक कसा वाटला? आता मी पण तसाच लुक ठेवायचा विचार करतोय ऍक्च्युली. बघू. आणि आहे त्या ऍक्टिंगमुळे ऍक्च्युली लोकांना कळतंय की आपल्या इतिहासमध्ये काय झालं आणि कसं झालं. आणि जो त्यांची पर्सनॅलिटी होती त्यांनी त्या रोलसाठी मी ऐकलं वेट सुद्धा वाढवलं, स्वतःवर वर्क केलं, वर्कआउट वगैरे करून. मग हे खाण्याचं काम नाही, ऍक्च्युली त्याने खूप मेहनत घेतली आणि ते पिक्चरमध्ये दिसलं आम्हाला. ह्याच्यामध्ये रश्मिका मंदाना पण आहे, तिचा लुक कसा वाटला? ठीक होता, म्हणजे आवडलं. असं म्हणजे न आवडण्यासारखं काहीच नव्हतं मूवीमध्ये. आणि तिचं कार्य कसं वाटलं? खूप मस्त, खूप मस्त. ओव्हरऑल मूवी खूप चांगली आहे. जर 10 मधून द्यायचे असेल तर मी 100 देईन. आता ते तुम्ही कॅल्क्युलेट करा कसे. थँक्यू. वेलकम. सॉरी भाऊ तुम्हाला उभा केला. काही नाही, हरकत नाही, आम्ही सोबतच आहोत. अच्छा, तर भाऊ मूवी कशी वाटली तुम्हाला? मूवी एकदम क्लास होती. मी अजूनपर्यंत असं म्हणजे ऍक्शन मूवी कधीच बघितली नव्हती आणि खूप खूप भारी एन्जॉय. म्हणजे बोलतात ना की प्रत्येक क्षण असा मूवीचा होता ना की तो हिट करणारा होता असं. त्याच्यामध्ये विकी कौशल पण आहे, त्यांचं कार्य कसं वाटलं तुम्हाला? आता विकी कौशल यांचं जर कार्य बघायला गेलो तर मी तर म्हणेन यांचं कार्य जर एवढं बेस्ट असेल तर विचार करा आपल्या राजांचं केवढं असेल. म्हणजे हे ॲक्च्युली बोलतात ना की हे तर फक्त आपण एक स्क्रिप्ट बघितली, जर रिअलमध्ये बघितलं असतं ना मे बी आपल्यामध्ये पण अंगामध्ये तो जोश आला असता आणि मे बी आपण त्या टायमाला सुद्धा आपण पण एक मावळे असतो. लोक बोलतात की संभाजी महाराजांना बघून म्हणजे विकी कौशलला बघून छत्रपती संभाजी महाराज असं वाटतं त्यांना समोर आहे. तर तुम्हाला त्यांचा लुक आवडला? ऑफकोर्स, कारण की त्यांनी पण त्यांच्या लुकमध्ये काहीच कमी नव्हती केली, एकदम परफेक्ट. मी असं परफेक्ट नाही बोलू शकत, बट विकी कौशल ऑसम ऍक्टिंग केली आणि एकदम ऑसम, सर्व गोष्टी ऑसम होत्या. या मूवीमध्ये रश्मिका मंदाना पण आहे, तिचं कार्य कसं वाटलं? सुपर. अक्षय खन्ना आहे, त्यांचं कार्य कसं वाटलं? त्यांनी विलनचं काम केलं. विलनचं काम केलं. मी तर म्हणेन जसं की बॉबीनी जसं कमबॅक केलं तसं ह्यानी पण केलं कमबॅक, कारण की ह्यांना पण एवढ्या वर्ष मूवी भेटली नाही, बट कमबॅक ह्यांचा पण बाप होता, मस्त कमबॅक होता. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाची मूवी आली जी ऐतिहासिक गोष्टींवरून नाही, ऐतिहासिक आल्यात पण आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर कमी आल्यात. माझ्या मते मी तर एक तुम्हाला थोडं अडवतो, एक पॉइंट म्हणतो मी की आपण जेव्हा तुम्ही महाराष्ट्रीयन आहात राईट, हा साऊथ इंडियन, ओके, बट आपल्याला चौथीमध्ये फक्त इतिहास हे केलाय,
मी तर म्हणेन शिक्षण मंत्रीने नाही ह्या गोष्टी सर्व चेंज करून आहे ना, म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत महाराजांचा इतिहास जर असेल ना तर खूप बरं होईल. ॲक्च्युली हे जे सिस्टम तयार आहे ना आपलं, कोणत्या बेसवरती आहे? इंग्रजांच्या बेसवरती आहे. आणि हे बाबरचा बेटा, हुमायून आणि अकबर हे करण्यापेक्षा ना महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटने आहे ना, माझ्या मते आपला महाराष्ट्राचा इतिहास सांगितला पाहिजे. बरोबर. आणि ह्या जर असेल ना तर आपली लोक किती जागृत होतील हे तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे. शिक्षण मंत्री ज्यांनी ते 4थीला फक्त पुस्तक बनवलंय एकच 4थीला पुस्तक ठेवलं. फक्त ते छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवलंय, ते संभाजी महाराजांवर बनवलंच नाहीये. आणि फक्त 4थीचं बनवलंय. आणि 4थीला किती मॅच्युरिटी असते आपल्याला काय कळतं ते. बरोबर आहे. मग ह्यामध्ये माझ्या मते मी असंच सांगेन तुम्हाला की ते शिक्षण आपलं जे आहे ना इतिहासावरचं, महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं, याच्यावरती एक प्रॉपर इतिहास असला पाहिजे, हे जे बाहेरच्या लोकांपेक्षा. कारण की आपल्याला हे सांगितलंय, म्हणजे बोलतात ना गांधीजींचं वगैरे इतिहास पण ओके आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, बट बाहेरच्या लोकांचे किती आपल्याला इतिहास, म्हणजे हाचा जन्म कधी झाला, त्याचा जन्म कधी झाला, हे ते सर्व गोष्टी आहेत, पण आपल्या महाराजांचा आणि संभाजी महाराजांचं काहीच नाहीये. तुमचा मूवीतला बेस्ट पार्ट कोणता वाटला? जे सरांनी सांगितलं लास्टचं जे म्हणजे तो कन्वर्ट व्हायला सांगतो आणि त्यानंतर मग महाराज म्हणतात की कन्वर्ट नाही, तू आपल्या सोबत राहा आणि आपण एकत्र राहू म्हणून. तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कुठला असं वाटलं की स्टोरी लाईन मध्ये थोडी कमी जास्त नाही चांगलं आहे? परफेक्ट. हा. मूवीतला कुठला सीन तुम्हाला बोरिंग वाटला? नाही, बोरिंग असं मला काहीच नाही वाटलं, कारण की मी त्यांना प्रॉपर, म्हणजे बोलता ना तुम्ही 10 out of 100 मी पण देईन त्यांना. मूवीतले सॉंग्स तुम्हाला किती आवडले? हा, सॉंग्स पण खूप भारी होते, अंगावर काटा येण्यासारखा होता, मस्त होता. मूवीतला ऍक्शन कसा वाटला तुम्हाला? ऍक्शन पण एक नंबर. खूप. मूवीला आउट ऑफ 5 किती देणार? आउट ऑफ 5 किती देणार? आताच मी तुम्हाला म्हटलं 10 out of 100 देणार. थँक्यू सो मच. ओके. विकी कौशल ने उनका रोल कैसे लगा? एकदम भारी होता. आय थिंक ही इज अ टायगर रोल, लायन. लुक कसा वाटला त्यांचा? लुक खूपच भारी होता, खरं होतं, जेन्युइनली. मूवी हाच करू शकतो रोल, बाकी कोणी. मूवीची स्टोरी कशी वाटली तुम्हाला? खूप चांगली होती स्टोरी. आउट ऑफ 5? हा, आउट ऑफ 5? 5 पैकी 5. भाऊ, मूवी कशी वाटली? मूवी कशी होती? चांगली होती. मूवी मध्ये विकी कौशल आहे, त्यांचा काम कसा वाटला? काम कसं वाटलं? विकी कौशल संभाजीचा रोल खूप चांगला करतो. त्यांचा लुक कसा वाटला बघून? खूप मेकअप आणि ऍक्च्युली सगळे ऍक्टर्सचा लुक चांगला होता. त्याच्यामध्ये रश्मिका मंदाना पण आहे, त्यांचा कार्य कसा वाटला? खूप खराब. का? आय थिंक डिरेक्टरचा फॉल्ट आहे. अच्छा. प्रॉपरली यूज नाही. ते लोक एक मराठी ऍक्ट्रेसला घेऊ शकले असते. मग तिला ऍक्टिंग मध्ये लुक चांगला नव्हता? नाही, लुक ठीक होता, पण म्हणजे असं काही नाही. ती चांगली ऍक्ट्रेस आहे, पण या मूवी साठी करेक्ट रोल. आय थिंक जेव्हा संभाजीचे डोळे बाहेर येतात तेव्हा खूप. मूवीतला कुठला सीन तुम्हाला बोरिंग वाटला का? कुठला सीन बोरिंग वाटला असं काही नाही. मूवीची पेसिंग स्लो होते, अजून काही नाही. मूवीतले गाणे होते ते तुम्ही संगीत कसे तुम्हाला चांगले वाटले का नाही? ठीक होते, काय असे स्टँड आउट काही नाही केलं. आणि बीजीएम बॅकग्राऊंड खूप खराब होता. ते बॅकग्राऊंड खूप बेटर केलं असतं त्यांनी. तुमच्या हिशोबाने मूवी मधला कुठला सीन तुम्हाला वाटला की नाही ह्याच्या बदली म्हणजे स्टोरी वेगळी कसा वाटली तुम्हाला? स्टोरी वेगळी स्टोरी आहे. स्टोरी खूप चांगली होती. अगेन स्टोरी चांगली होती, पण पेसिंग खूप स्लो होती. ते नाही बोलत आहे मी बोलतोय स्टोरी तुम्हाला वाटली की बदल केला का तीच स्टोरी आहे पहिली जी होती? नाही, म्हणजे आता मला पण एवढं जास्त नाही माहिती हिस्ट्री बद्दल, जेवढं माहिती आहे तो. पण हे बॉलिवूड आहे, तर स्टोरी ऑफकोर्स ते डोंट. बॉलिवूड मध्ये पहिल्यांदा अशी मूवी आली आहे जी मूवी लोकांना चांगली वाटते. पहिल्या पण अशी मूवी येऊन गेले, जशी तानाजी येऊन गेले, तेव्हा लोकांना ते तेवढी आवडली नाही. संभाजी महाराजांची ती छावा मूवी लोकांना आवडायला लागले. असं काय म्हणजे मूवी येतात जशी लव्यापा आहे, सगळे मोठे मोठे ते एवढी चालत नाही तेवढी ही चालते. काय बोलणार माहित नाही. आय मीन सगळ्यांचं ओपिनियन होतं. मला वाटतं तानाजी आणि बाजीराव मस्तानी पण याच्यावर बेटर होतो. आउट ऑफ 5 किती ना? आउट ऑफ 5 2. काय एवढा खराब वाटला?
अगेन पेसिंग चांगली नव्हती, सॉंग्स पण एवढे चांगले नव्हते, ऍक्टिंग खूप चांगली होती सगळ्यांची, पण जस्ट मूवी इज बेटर. आणि स्टिल अ गुड मूवी. थँक्यू सो मच साहेब. मूवी कशी वाटली? खूप सुंदर, खूप छान मूवी होता. तुम्हाला कशी वाटली मूवी? सुंदर मूवी होता. मूवी म्हटलं तुम्हाला कुठला सीन म्हणजे बेस्ट पार्ट वाटला मूवीचा? जेव्हा ते लढाई, जेव्हा ती सगळी मराठी सेना वेगवेगळे युती रचून लढतात, जसं ग्रास मधून येतात किंवा मग वरतून झाडावरून येतात, ती युती खूप अशी छान हे होती. तुम्हाला कुठली आवडली? आय थिंक वॉर सीन सगळे चांगले होते आणि, म्हणजे खूप चांगली मूवी आहे. आय थिंक कुठला सीन तुम्हाला असा वाटला काय ते बोरिंग आहे म्हणजे एवढा नाही, पूर्ण मूवी खूप एंगेजिंग होता आणि खूपच छान होता. सुरुवात टू शेवटपर्यंत बघू शकतो आपण. तुम्हाला? खूप एंगेजिंग मूवी होती, असं काही वाटलं ना. कुठल्या मूवीचा कुठला सीन तुम्हाला असं वाटलं इमोशनल आहे, इमोशनल टच आहे? शेवटचा जो मूवीतल्या ऍक्शनच्या बद्दल काय बोलणार तुम्ही? ऍक्शन खूप चांगली होती, छान वॉर सीन पण खूप चांगले होते. छान होते. त्याच्यामध्ये अक्षय खन्ना पण आहे, त्यांनी औरंगाबादचा हे घेतलाय, रोल केलाय विलनचा. त्यांचा कार्य कसा वाटला तुम्हाला? अक्षय खन्ना एकदम बेस्ट होते. तुम्हाला वाटले? आले सुरुवातीला की अक्षय खन्ना होते, बट त्यांनी खूप सुंदर रोल केला. त्याच्यामध्ये रश्मिका मंदाना पण आहे, तिचा रोल कसा वाटला तुम्हाला? त्यांचाही खूप पॉवरफुल रोल असा होता, म्हणजे आपले महाराणी जसे वाटायला पाहिजे ते बरोबर तसे शोभून आले. हो, आय थिंक सगळे ऍक्टर खूप चांगले होते. सगळे कॅरेक्टर मध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांचे ते साले असतात ना, त्यांनी गद्दारी केलाय, त्यांच्याबद्दल काय बोलणार? आता ते शेवटी मराठी इतिहास किंवा दुसरा कोणताही इतिहास बोलला तरी आपलेच माणसं गद्दारी करतात, तर तेच दाखवलंय तिथे पण. तुम्ही काय बोलणार? आय थिंक म्हणजे ती रियालिटी आहे, तर ते शोकेस करणं गरजेचं आहे. म्हणजे ते प्रत्येकाचा एसटीचा पार्ट आहे तो, सो जे होतं ते होतं. म्हणजे मॅम, गाणे तुम्ही किती संगीतले, किती एन्जॉय केले आतमध्ये? मूवी नाही, संगीत सॉन्ग सॉंग्स असे फारसे नव्हते, बट जे बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक चालू होतं बॅकग्राऊंड स्कोर चांगला होता. तुम्हाला पण चांगलं वाटलं? बॅकग्राऊंड स्कोर खूप चांगला, म्हणजे बीजीएम चांगला होता. हो, चांगला होता. मूवीतला ते आपले विकी कौशलचा लुक कसा वाटला? असं वाटत होतं काय संभाजी महाराज स्वतः करतात ते? विकी कौशल एक म्हणजे संभाजी महाराज इमॅजिन करू तर आतापासून विकी कौशलच आठवते. सेम विकी कौशलनी खूप जस्टिफाय. मूवी मध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये तो वाघाला तोंड फाडतो, ते बघून तुम्हाला काहीतरी आठवलं काय? म्हणजे संभाजी महाराजांचं तुम्ही गुगलवर सर्च केला तर पहिली इमेज तुम्हाला भेटेल. ते खूप म्हणजे जस्टिफाय, तो सीन पण खूप मस्त आहे. मूवीतला कुठला छोटा डायलॉग आठवतोय का आता? संभाजी महाराजांचं आय थिंक जब संभाजी महाराज त्याला बोलतात की जब मैं मरूंगा तो मराठा होके हर घर में सिवा और संभा पैदा होगा, लेकिन जब तू मरेगा तो मतलब कोई नहीं रहेगा, तेरा मुघल साम्राज्य भी मरेगा. असं काहीतरी मूवी मध्ये एक सीन आहे त्याच्यामध्ये ना, औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणतात काय, तू माझ्या इथे या आणि तुझी कास्ट सोडून माझ्याकडे या आणि तू आमच्या सोबत राहा आणि तुझं स्वराज्य मला दे. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? म्हणजे आय थिंक रियालिटी होती, देवर इन्व्हर्टर्स. सो म्हणजे त्यांनी सांगितलं होतं धर्म वगैरे कबूल करायला, बट त्यांनी जसं मराठा साम्राज्याची शान राखली, त्यांनी छत्रपतींचा शब्द राखला. तुम्ही काय बोलणार? त्यांनी शेवटपर्यंत जे त्यांचा शब्द होता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य होतं ते जपण्यासाठी त्यांनी स्वतःचा धर्म शेवटी बदललाच नाही. आउट ऑफ 5 किती दिला मूवीला? 10/10. तुम्ही? 4.5. का तुम्ही अर्धा मार्क? नाही, असंच म्हणजे काहीतरी रिझन असेल ना? नाही, काहीच रिझन नाही. ऍक्च्युली 5/5 पण देऊ शकतो. 5/5. नाही, तुम्ही किती पण देऊ शकता, तुमच्यावर आहे. 1000, 2000, 1,00,000 किती पण देते. नाही, 5/5 पण देऊ शकतो, असं काय नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच सर. थँक्यू. मॅडम, तुम्हाला मूवी कशी वाटली? मूवी खूप थरारक होती, ऍक्च्युली खूप हादरणारी होती. ते संभाजी राजांचं जसं त्यांनी मृत्यू दाखवलाय की त्यांना कसं टॉर्चर केलं होतं, ते फार धक्कादायक होतं आणि सांगता येणार नाही की ते खूप वाईट दृश्य होतं आणि ते बघतानाही खूप वाईट वाटलं. ह्याच्यामध्ये विकी कौशल आहे, त्यांचं कार्य कसं तुम्हाला वाटलं? अप्रतिम, खूप छान ऍक्टिंग, खूपच सुंदर. त्यांनी खूप छान कॅरेक्टर ते निभावलंय, खूपच सुंदर.
ह्याच्यामध्ये रश्मिका मंदाना आहे, तिची ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला? ओके ओके पण त्यांना जे काही त्यांचं दिला होता ऍक्ट दिला होता तो त्यांनी छान पार पाडलाय. तुमच्या हिशोबाने दुसरी कोण ऍक्टिंग असायला म्हणजे ऍक्टर कोण असायला पाहिजे ऍक्टरेस तर तिच्याबद्दल तर तुम्हाला असं वाटलं नाही ही ह्याच्यामध्ये करेक्ट आहे? नाही परफेक्ट आहे, परफेक्ट कास्टिंग आहे हा. कारण ते सूट सुद्धा करते. मूवीतला तुम्हाला कुठला सीन असा वाटला काय बोरिंग आहे? कुठला सीन वाटला तुम्हाला? नाही ऍक्च्युली काय आहे की तो पूर्ण मूवी आहे जो काही आहे तो संभाजीराजांनी सगळं कसं युद्ध केलं आहे, काही कसे लढे दिले आहेत, काय त्यांची प्रयोजना होती, कसं ते छान त्यांनी एक्झिक्यूट केलं, सुंदर केलं. मूवीतला कुठला सीन तुम्हाला इमोशनल वाटला? एंड एंड. खूपच नादरक होता. आणि बेस्ट पार्ट मूवीचा? बेस्ट पार्ट मला त्यांचं राज्याभिषेक होतं ते फार आवडलं. ते मूवीतले ते संगीत आहे, तुम्ही त्यांचा किती आनंद घेतला आतमध्ये? हा संगीत आहे ते खूप छान आहे. हा या दोघांचं खूप छान. आणि बीजीएम? बीजीएम बीजीएम नाही माहिती, बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्युझिक, हा बॅकग्राऊंड म्युझिक पण अप्रतिम आहे, खतरनाक. सुटेबल होता. हो हो हो. आणि AR रहमानची म्युझिक होती म्हणजे त्यांची खतरनाक. बरं AR रहमानच्या बदली समजा आपले अजय अतुल असले असते, त्यांनी म्युझिक दिलं असलं तर तुम्ही किती? अजून अजून सुपर झालं असतं. असं नाहीये की आपण कोणाला कमी लेखू शकतो किंवा तुलना करू शकत नाही, पण दोघांचंही एक म्युझिक अप्रतिम आहे. मूवी मधला कुठला मूवीतला एक सीन आहे त्याच्यामध्ये ना संभाजी महाराज ते वाघाला फाडतात म्हणजे तोंड फाडतात, ते बघून तुम्हाला कसं वाटलं? तो सिंह आहे, सिंह वाघ लायन आहे. लायन आहे. खूपच छान वाटलं आणि ती जी लायन सोबतची फाईट दाखवली आहे ती पण खूप छान आहे. मूवी मध्ये एक सीन आहे, रिअलिस्टिक वाटलं नसेल पण पण ते बघायला खूप एकदम छान. मूवी मध्ये एक सीन आहे ज्यामध्ये संभाजी महाराजांचे ते साले असतात, त्यांना हे दगा दिला असतात, त्यांच्याबद्दल काय बोलणार? आपण ते आता ते फॅमिली मॅटर्स पण ते फार वाईट झालं. ऍक्च्युली ते तसं आहे आणि ती खरी स्टोरी आहे आणि ऍक्च्युली हा एवढी मोठी स्टोरी आहे आणि ती शॉर्ट मध्ये जी 2 तासात 2.5 तासामध्ये जी काही दाखवली आहे ती खूपच सुंदर प्रकारे त्यांनी दाखवली आहे. कारण असा इतिहास बघायला गेला तर तो फारच मोठा आहे. त्याच्यामध्ये अक्षय खन्ना आहे, त्यांनी औरंगजेबचा रोल केलाय, त्यांना बघून कसं वाटलं म्हणजे विलन टाईप कसं तुम्हाला सुटेबल वाटले? हो खरंच त्यांनीही खूप फार ऍक्ट केलंय, खूप अप्रतिम आणि त्यांचं मेकअप कॉस्ट्युम वगैरे सगळ्यांचंच खूप छान होतं, त्यामुळे ते रिअलिस्टिक वाटत होतं. विकी कौशलचे लुक कसा वाटला तुम्हाला? विकी कौशल भारीच आहे, तो सही भारीच आहे. विकी कौशलचे फॅन आहे. फॅन आहे का तुम्ही? हो. आउट ऑफ 5 किती मूवीला किती देणार? आउट ऑफ 5? आउट ऑफ 5 6 थँक्यू सो मच मॅम. या तर सर तुम्हाला मूवी कशी वाटली? एकदम सुबक होती, म्हणजे आमचे राजे काय होते त्या मूवीतून दाखवले गेले आणि अभिमान वाटेल अशी मूवी आहे. खूप अप्रतिम कास्ट वगैरे सगळं चांगलं केलेलं होतं आणि विकी कौशल सरांनी तर खूप चांगलाच अभिनय केला आणि साऊथचे ऍक्टर्स रश्मिका त्यांनी हा रोल केलाय, हे आपल्यासाठी एकदम चांगलीच गोष्ट आहे की मराठा साम्राज्याबद्दल जर बाहेरच्या अजून स्टेटमध्ये जर कळत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. मूवी खूप अप्रतिम छान सॉन्ग वगैरे. त्याच्यामध्ये विकी कौशल आहे, त्यांचा लुक त्यांचा कार्य कसा वाटला तुम्हाला? एकदम सुपर, म्हणजे कास्टिंग लेवल सुटेबल होती असं वाटलं, एकदम छान वाटलं आणि त्यांनी एकदम उपयोग तसंच आहे जसंच दाखवले. आणि रश्मिका मंदानाची ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला? सुपर त्यांनी पण छान केलं, त्या ऍक्टरच चांगले आहेत त्यांनी आणि त्यांनी अजून उपयोग तसंच जसं दाखवलं पाहिजे तर तसंच त्यांनी ऍक्टिंग केलं. मूवीतला ऍक्शन सीन तुम्हाला कसा वाटला? ऍक्शन सीन सुपर, म्हणजे हे जर बघून अंगावर काठी येत असेल तर मग रिअल मध्ये काय असेल हे अनुभवू नाही शकत, एवढं सुपर होतं. आणि मूवीतला कुठला सीन तुम्हाला असं वाटलं बोरिंग आहे? बोरिंग असं काय वाटलं नाही, पण म्हणजे न आवडणारं म्हणजे ते त्यांच्या विरुद्ध जे क्षत्रियांचं केलं ते म्हणजे बघायला नाही आवडलं, पण ती खरी स्टोरी आहे, पण ते ना चांगलं वाटलं बघायला. मूवीतला कुठला सीन तुम्हाला बेस्ट पार्ट वाटला? बेस्ट पार्ट तेच लायन सोबत केलं आणि राज्याभिषेक. मूवीतला कुठला सीन तुम्हाला इमोशनल वाटला? तिथे तुम्हाला रडायला एकदम त्याला जे पीडा दिली आहे त्या
मूवी मधला एक सीन आहे त्याच्यामध्ये दाखवलंय की जे संभाजी महाराजांचे ते साले असतात त्यांनी दगा दिला असतात त्यांना, तर त्यांच्याबद्दल काय बोलणार? असे कोणालाच नको भेटू जवळपास, शत्रूच्या पण घरात नको. जे मूवीमध्ये डायलॉग दिलाय जे रिअलच आहे, ते असे घरातलेच असे असतात, तर त्या गोष्टी नाही झाल्या. आणि अक्षय खन्नाचा कार्य कसा वाटला? म्हणजे फ्लॉप आर्टिस्ट होते, त्याच्यातून त्यांना ते वरती गेले ते, आणि त्याने ऍक्टिंग हुबहूब केलंय नवीन. मूवीला आउट ऑफ 5 किती देणार? टॉप 5 10, मी तर 10च बोलतो. 10. थँक्यू सो मच सर. वेलकम. त्याच्यामध्ये विकी कौशल आहे, त्यांचा कार्य कसा वाटलं तुम्हाला? छान, सुंदर, मराठी बाणा सुंदर वाटलं, म्हणजे शोभतं त्यांना ते. ह्याच्यामध्ये रश्मिका मंदाना आहे, तिचे कार्य कसं वाटलं तुम्हाला? कोणाचं? रश्मिका मंदाना. अच्छा, म्हणजे ते साऊथ इंडियन ऍक्टर आहे. पण हा, तिला म्हणजे ऍक्टिंग छान आहे तिची, पण हा, ऍक्टिंग छान आहे. छान आहे. मूवीतला कुठला तुम्हाला सीन असं वाटलं का बोरिंग आहे? म्हणजे नाही, फुल पिक्चर छान आहे, picture छान. आणि इमोशनल सीन वाटलं कुठला? इमोशन लास्टला रडायला आलं अक्षरशः. आणि बेस्ट पार्ट मूवीचा? बेस्ट पार्ट म्हणजे ते जगदंब म्हणतात ना, त्या अंगावर एकदम शहारे येतात. मूवीतला सॉंग्स किती तुम्ही एन्जॉय केले आतमध्ये? मेन म्हणजे सॉंग एवढं नाही, पिक्चर एवढं इंटरेस्टिंग होतं ना. आणि बीजीएम कसा वाटला? छान होता. सुंदर. त्याच्यामध्ये अक्षय खन्ना आहे, त्यांनी औरंगजेबचा कार्य केलंय, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांनी पण सुंदरच, म्हणजे कॅरेक्टर सुंदरच आहे, ते कॅरेक्टर त्यांनी छानच केलेलं आहे. मूवी मधला एक सीन आहे त्याच्यामध्ये संभाजी महाराज त्यांचे साले असतात ना, त्यांनी त्यांना दगा दिलाय, त्यांच्याबद्दल काय बोलणार? ऑब्विसली ते तसं नको व्हायला, तसं म्हणजे ते चांगलंच नाहीये खरं, म्हणजे आपण इतिहास बघितलेला आहे, पण ते दगाबाजी नको. आपली माणसं आपल्याला पाठीवरती असं खंजीर सांगलं नाही. हे म्हणजे ह्या आता जगामध्ये हे असंच होत गोल फिरत राहणार आहे. म्हणजे असं नाही की पुढच्या पण पिढीमध्ये असेच मध्ये पण आताही आपण बघतो की किती माणसं आपल्या पाठीची खंजीर खूप असतात. हे असं नको व्हायला. आपलीच माणसं आपल्याला दगा देऊन आपला सोन्यासारखा माणूस आपण गमावतोय. मूवीतला डायलॉग एक आठवतो का तुम्हाला? आता डायलॉग एक छोटा डायलॉग जास्त करून ते अच्छा ठीक आहे. आउट ऑफ किती देणार? आउट ऑफ मीन्स ऑल आउट ऑफ थँक्यू सो मच मॅम.